नगरसेवक होण्याचं तुमचं कारण काय? मी प्रभाग 6 मधून लढत आहे। माझा प्रभाग जो आहे 6 प्रभाग आहे। 6 प्रभागामध्ये बऱ्याच वर्षानंतर निवडणुका लागल्यात, त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे आणि प्रशासनाचे आभार मानतो। सध्या मी नगरसेवक लढण्याचं कारण म्हणजे लोकसंख्या वाढ भरपूर झालेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या सुविधा होत नाही आहेत, सुविधा अडचणीत पडलेल्या आहेत। त्यामुळे पूर्वीचे जे नगरसेवक रस्त्यांची कामं जी केले तर खड्डे सर्व काही गोष्टी आहेत, तर त्या काही नागरिकांच्या समस्या सुटत नाही। म्हणून हल्ली बहुतेक लोकांनी फॉर्म भरलेले आहेत की त्रासून फॉर्म भरलेले आहेत की जे नगरसेवक पूर्वी होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आणि पक्षातील लोकांनी काही काम केलं। म्हणून अपक्ष म्हणून काही उमेदवारांनी फॉर्म भरलेत आणि चांगलं काम करतात म्हणून नगरसेवक पद लढवलं नाही। आणि उद्या समजा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर त्यानंतर तुमची कार्य काय असतील? नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सोसायट्यांचे ड्रेनेजचे लाईन्स, पाणी, नळस हे सगळे गोष्टी ज्या आहेत त्या आपण परिपूर्ण कंप्लीट करू आणि इतर लोकांची काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि रस्ते जे आहेत ते आपण सिमेंटचे रस्ते डांबरीकरण करू, स्ट्रीट लाईट या सर्व गोष्टी करू। वाहतुकीचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडी आहे ते सोडू आणि या सगळ्या बसेसचा जो पर्याय आहे, बसेस आणि शाळेच्या बसेस त्यांच्यासाठी आपण काहीतरी व्यवस्था चांगली करू। ज्या ॲम्ब्युलन्ससाठी प्रॉब्लेम होतात येण्या जाण्यासाठी किंवा वाहतुकीमुळे, त्याच्यावर आपण काहीतरी नियमन बनवू आणि महिलांविषयी सुरक्षा नियमांचा कायदा करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।